हॅलो माझ्या ब्युटिफुल मैत्रिणींनो. तर आज मी बनवायला घेतलं होतं सुक्कं चिकन. कारण मुलीचंही च्या सुट्ट्या संपल्या होत्या, म्हणून ती आजीकडून आली कालच. तर मग आज तिचं आठवतं, मम्मा सुक्कं चिकन बनव ना तुझ्या हाताचं. तर म्हटलं चला. तर आता हळद मीठ आणि दही लावून मी 10-15 मिनटं ते मॅरिनेट करून ठेवलं आहे. तर म्हटलं चला खोबऱ्याचं वाटण बनवावं, कारण कसं आहे ना, खोबऱ्याचं वाटणाचं पटकन होतं, झटपट होऊन जातं. आणि जे कांदे टमाट्याचं आपण सुक्कं चिकन बनवतो ना, त्याला जरा वेळच लागतो. म्हणून मी कधी कधी कंटाळाच करते, हे शॉर्टकटच बनवते सुक्कं चिकन. आणि आता मी तेलामध्ये ना हे डायरेक्ट मसाला वगैरे टाकला आहे, धणे पावडर वगैरे जे आपल्याला खडे मसाले वगैरे असतात ना, ते मी अगोदर तेलामध्ये टाकते. त्याने काय होतं माहिती आहे का, काहींना असं हॉटेलसारखं तरीचं भाजी आवडते हे की नाही, दिसायलाही छान वाटतं ते. तर मग ही टिप्स तुम्ही नक्की वापरा, जर तुम्ही वापरत नसाल तर. तेलामध्ये अगोदर सगळे मसाले टाकायचे आणि मग ते थोडे हे झाले ना फ्राय, किंवा त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं असतं ना ते टाकायचं. त्याने काय होतं, भाजीला मस्त तरी येते आणि भाजी पण दिसायला एकदम छान दिसते. आणि खरं तर ना, वाटण टाकल्यानंतर वाटणालाही वेळ लागत नाही ना फ्राय होण्यासाठी, कच्चं राहत नाही ते. आणि कच्चं राहत नाही, काहींचं कसं असतं, कच्चं राहिल्यामुळे मग भाजीला कलर येत नाही. त्यामुळे ही टिप्स तुम्ही नक्की यूज करा. आणि बघा आता किती सुंदर दिसते ना भाजी. आणि आता त्याच्यावर कोथिंबीर टाकली का एकदम भारी वाटतं खाण्यासाठी, पण असं वाटतं की आता लगेच खायला घ्यावं. मग काय, आम्ही दोघींनीही जेवायला घेतलं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की हे बघा, भात, चिकन आणि मस्तपैकी कोशिंबीर तयार. आणि मग त्यानंतर जेवायला आम्ही दोघींनी घेतलं. आणि बाहेर तर तुम्ही बघतच असाल किती ऊन पडलं आहे मस्तपैकी. कारण मुलीचा पण हट्ट होता, मम्मा जर आता एवढं ऊन आहे ना आज, तर आपण संध्याकाळी ना मस्त फटाके फोडायला जाऊया. कारण तुम्हाला तर माहिती आहे, यावेळेस दिवाळीला मुलांना ना खरं तर फटाके फोडायलाच भेटले नाही मनासारखे. कारण पाऊसच मध्ये मध्ये येत होता आणि मग फटाके घेऊनही ते तसेच होते. म्हटलं ठीक आहे चला, फटाके फोडून घेऊया, कारण मग उद्यापासून स्कूल चालू होणार आहे. आणि मग त्यानंतर इतके प्रकारचे फटाके खरं तर आता निघालेत ना लहान मुलांसाठी पण, की काय काय त्याचे नाव असतात, बटरफ्लाय, चटाका पटाका, काय काय छान असतात. पण तरी भीती वाटते, कारण कधी कधी ना हे फटाके असे पटकन फुटतात ना, की त्याचीही आजकाल भीती वाटायला लागली मुलांना फटाके फोडायला देण्यासाठी. पण ठीक आहे, कधीतरी थोडाफार वर्षातून एकदा एन्जॉय करायला, हे की नाही. मग तिनेही एन्जॉय केला. आणि मी संध्याकाळसाठी चना चटपटा खरं तर बनवायचा विचार केलेला, त्यामुळे मी तयारी करून ठेवलीच होती. पण फटाके फोडण्यात इतका उशीर झाला, आम्हाला 7:45 वाजले. पण म्हटलं ठीक आहे जाऊ दे, कारण कसं आहे, ते बॉईल करून ठेवलेलं होतं. मग परत दुसऱ्या दिवशी खायचं म्हटलं ना, की फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ती मजा येत नाही खायला. म्हणून म्हटलं नाही, जाऊ दे, उशीर झाला तरी काय, पटकन बनवूया. सगळं रेडीच होतं, फक्त मिक्स करून खायचं होतं. म्हणून मग पटापट मिक्स केलं सगळं, पापडी आणि बॉईल बटाटे वगैरे सगळं. आणि मग आम्ही तिघांनी खायला घेतलं. आणि माझी मुलगी तसं खात नाही, फक्त ती बॉईल चणे खाते. पण तिचे पप्पा बोलले की हे बघ, तिची एक चांगली सवय आहे, ती ना स्वतःचं काय खायचं असलं ना की आमच्यासोबत शेअर करते. आणि मग तिला आम्ही म्हटलं की जर तू हे खाल्लं नाही ना, तर आम्हीही तुझं नेक्स्ट टाईम खाणार नाही काही खाऊ तुझा. म्हणून मग तिनेही खायला घेतलं आणि तिला आवडलं. दाखवते तर आहे खरं आवडलं आहे म्हणून, पण नाही बोलली ती छान होतं म्हणून. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.